नाशिकच्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि नांदगाव या तालुक्यांसाठी वरदान ठरलेली गिरणा नदी आटली आहे। या नदीचं पाणी पुढे जळगाव जिल्ह्याला जीवनवाहिनी ठरणाऱ्या गिरणा धरणात जातं। मात्र नदी सुकल्यानं धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे आता नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांवरती भविष्यात भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तर नागरिकांना पाणी टंचाई व उष्णतेचा खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे व आपण मालेगाव येथील गिरणा पात्रात येथे जे पात्र आहे ते आपण बघू शकतो। गिरणा पात्र हे जे पात्र आहे हे आपण बघितलं तर मग कसमादे पट्ट्यावरून ही जी गिरणा नदी आहे ही जी वाहत नदी पाण्याचा जो स्राव आहे तो थेट गिरणा डॅमपर्यंत जातो व आपण बघू शकतोय आता गिरणा नदी जी आहे ती ही संपूर्ण आता आटलेली दिसत आहे, पूर्ण तळ घातलेलं आहे पाण्याने व त्यामुळे संपूर्ण शेतकरी असतील तेही चिंतेत आहेत। कारण हा कसमादे पट्टा पूर्ण शेतकऱ्यांसाठी हे जे पाणी आहे गिरणा नदीचं हे वरदान ठरलेलं आहे की या गिरणा नदीच्या पाण्यामुळेच संपूर्ण शेतकरी आनंदित राहतात। पीक पाणी व जे त्यांचे जनावर आहे त्यांनाही पाणी टंचाई जाणवत नाही। मात्र आता कुठेतरी शेतकरी हवालदिल झालेला आहे, संपूर्ण नागरिक हवालदिल झालेले आहेत। कारण आता इथे आता शासनानेही सांगितलेलं आहे किंवा मग शासनाने आता संपूर्ण नागरिकांना काही जे खेडे असतील किंवा मग गाव असतील तिथेही आता टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत। कारण आता कुठेतरी विहिरींनाही पाणी दिसत नाहीये व संपूर्ण शेतकरी असतील, नागरिक असतील ते त्रस्त आहेत। मी प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव। नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 32.57% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे अनेक धरणांची स्थिती चिंताजनक झाली आहे। नाशिक रोडला पाणी पुरवठा करणाऱ्या धारणा धरणात फक्त 24% पाणीसाठा उरलाय। वाघाड आणि भोजापूर धरणातील साठा 3% घसरला असून आळंदी, पुणेगाव आणि तिसगाव धरणात 10%पेक्षा कमी पाणी आहे। गंगापूर धरणामुळे शहराला दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण आणि आदिवासी भागात पाणी टंचाई तीव्र झाली आहे।